नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच काय ABPMJAY बाबत 15 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्वात महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, देशातील करोडो नागरिकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आरोग्य योजना आहे. ओके, आणि यामध्ये नवीन हॉस्पिटलची भर असेल, उपचारांची वाढती संख्या असेल आणि लाभार्थ्यांची वाढती नोंदणी याबाबत आता मोठी माहिती समोर आलेली आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मंडळींनो. आता आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी कॅशलेस आरोग्य सुरक्षा योजना मानली जाते आणि या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी लाखो रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आणि यामुळे होतं काय, गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा मोठा आधार ह्या मिळत आहे. आणि आयुष्मान भारत योजनेची संलग्न असलेल्या हॉस्पिटलची संख्या आता 36,000पेक्षा जास्त झालेली आहे. जवळजवळ 36,218पेक्षा जास्त झालेली आहे. यामुळे सरकारी आणि खाजगी दोन्ही हॉस्पिटलचा यामध्ये समावेश आहे आणि या योजनेत सहभागी ते हॉस्पिटल झालेले आहेत, देशभरातील जे काही सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल्स आहेत. आता यामुळे लाभार्थ्यांना उपचारासाठी आता अधिक पर्यायसुद्धा उपलब्ध झालेले आहेत. तसेच आता या योजनेच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत 12 कोटींहून अधिक हॉस्पिटल उपचार पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि ही संख्या जी आहे ती सातत्याने वाढत आहे आणि या उपचारांवर एकूण 1.80 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. आणि हा खर्च काही कमी नाही आहे, 1.80 लाख कोटी. आणि यावरून या योजनेचा लाभ किती मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे हे सुद्धा स्पष्ट होते. आणखीन एक महत्त्वाची माहिती म्हणजे की देशभरात जवळजवळ 44 कोटींपेक्षा जास्त आयुष्मान कार्ड्स जारी करण्यात आलेले आहेत आणि यामुळे करोडो नागरिकांना कॅशलेस उपचारांचा लाभ मिळत आहे. आयुष्मान कार्ड असल्यास पात्र लाभार्थी संलग्न हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेऊ शकतात. तसेच मित्रांनो, 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील सरकारने विशेष भर दिलेला आहे. आयुष्मान भारत वय वंदना उपक्रमाअंतर्गत 1,20,00,000पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी यामध्ये झालेली आहे. यातील लाखो नागरिकांनी उपचारांचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना मोठा आधारसुद्धा ठरत आहे. आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे. त्याबद्दल जर सांगायचं झालं तर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दररोज हजारो उपचार दावे मंजूर केले जात आहेत. योजनेत 1900पेक्षा जास्त उपचार पॅकेजेस उपलब्ध आहेत आणि यामुळे हृदयविकार असेल, कर्करोग असेल, किडनी शस्त्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांचा सुद्धा समावेश आहे. तसेच आता खाजगी हॉस्पिटलची संख्या देखील सातत्याने वाढत आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे अधिक सोपे झालेले आहे. आणि तसेच एक महत्त्वाची माहिती की जर एखाद्या संलग्न हॉस्पिटलने आयुष्मान कार्ड धारकाला उपचार नाकारले तर लाभार्थी आता तक्रारसुद्धा दाखल करू शकतात. ही आता एक महत्त्वाची अपडेट म्हणता येईल. आणि अडचण आल्यास 14,555 हेल्पलाईन किंवा तक्रार निवारण प्रणालीचा सुद्धा वापर आता करू शकतात. आता यासाठी अधिकृत हेल्पलाईन आणि तक्रार निवारण प्रणाली उपलब्ध आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी आपल्या हक्काची माहिती ठेवणे आवश्यक आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, 15 जून 2026 पर्यंतची सर्वात मोठी अपडेट म्हणजे की आयुष्मान भारत योजनेचा विस्तार वेगाने सुरू आहे. नवीन हॉस्पिटल्स आता यामध्ये जोडली जात आहे, लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे आणि उपचारांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या देखील विक्रमी पातळीवर पोहोचलेली आहे. यामुळे देशातील आरोग्य क्षेत्रात मोठा बदल होताना दिसत आहे. जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड नसेल तर तुमची पात्रता तपासा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून येथे तुम्ही अर्ज करून घ्या या योजनेसाठी. कारण गरजेच्या वेळी ही योजना तुमच्यासाठी मोठा आर्थिक आधारसुद्धा ठरू शकते. मंडळी, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.